पण आता विधानसभा निवडणूक आहे. ज्या सरकारनं आमच्या माता भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण सारखी योजना दिली, त्याचा मी या मतदारसंघाचा प्रमुख आहे. परवा दिवशी तहसीलदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी अध्यक्ष असल्यानंतर बैठक घेतली. सगळीकडे स्क्रुटिनी चालते, पण जेवढे अर्ज आले होते आमच्या 50,908 माता भगिनींनी त्या ठिकाणी आमच्याकडे अर्ज केले होते. त्या बैठकीमध्ये एका क्लिकवरती 50,908 माता भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं लाभार्थी करायचं काम आपण या ठिकाणी करून दाखवलं. या रक्षाबंधनाला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणार आहेत. एवढा 100% कार्यक्रम काढायचे ह्यांचा. मुख्यमंत्र्यांनी दिलं तरी त्यांच्यावर नावं ठेवायचं. आणि तुमच्या नेत्यांनी काय केलं? अरे तुमच्या नेत्यांनी आजपर्यंत जनतेला लुटायचं काम केलं. माझी मुलगी माझी जबाबदारी, हम दो हमारे दो. आता मुलगी मुख्यमंत्री करायचे. अरे 3 एकरामध्ये 32 कोटीची वांगी काढणारी ही मुलगी महाराष्ट्राची जर मुख्यमंत्री झाली, सगळं हेलिकॉप्टरनच पळतेली. अरे काय चाललंय? जनतेची नाळ असणारी लोक आपल्याला पुढे घ्यायचे. पोटछूळ कुठला आहे? पोटछूळ एकच आहे. अरे एकनाथ शिंदे रिक्षा चालवणारा होता, एका गिरणी कामगाराचा पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. हा पोटछूळ पहिल्यांदा या घरंदाज लोकांच्या पोटात उठलेला गोळा आहे. दुसरा पोटछूळ काय आहे? देवेंद्र फडणवीस मराठ्याचा नाहीये, ब्राह्मण आहे, तरी पण त्यानं आज मराठ्यांची घरं चांगली करण्यासाठी लाखो कोटी रुपये सिंचनासाठी या ठिकाणी दिले आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सुखी आणि समृद्ध करायचं काम केलं. हा पोटछूळ सगळ्यांचा आहे, लक्षात घ्या. आणि या पोटछूळमुळं आज ह्यांचं हृदय धडधडतंय. आपलं उभं आयुष्य गेलं. ज्या मराठा समाजाचं नाव घे त्यांचं उभं आयुष्य गेलं. त्या मराठा समाजाला पाण्यापासून वंचित कुणी ठेवलं? आज कोरेगाव तालुक्याचा 72% भाग सिंचनापासून वंचित आहे. त्याला कोण जबाबदार आहे? आज जो सिंचनापासून वंचित भाग होता, जो समाज आरक्षणापासून वंचित होता, याला आरक्षण द्यायचं काम पहिल्यांदा कुणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीसनं केलं. आणि म्हणूनच आज ह्यांच्या पोटामध्ये पोटछूळ उठलेला आहे, लक्षात घ्या. आज जातीयवाद का पसरवला जातोय? आपण ह्या समाजाचे असून आपण ह्यांना काही करू शकलो नाही हे त्यांना सलतय, म्हणून त्यांच्यावरती टीका केली जाते. माझं जाहीर आव्हान आहे, जे लोक आज आंदोलन करतायत मला त्यांना विचारायचे, तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरुद्ध आंदोलन करताय ना, तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचे. गेल्या 30 वर्ष बारामतीची सत्ता या महाराष्ट्र राज्यावरती होती. मराठा समाजाचं राज्य होतं. त्यावेळेला ज्यावेळेला मराठाच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेला तुम्ही कुठं झोपला होता? ज्या माणसानं आम्हाला आरक्षण दिलं, ज्या माणसानं आम्हाला सिंचनाचं पाणी दिलं, ज्या माणसानं हे महाराष्ट्र राज्य देशामध्ये नंबर 1 आणलं, आज त्या माणसाला तुम्ही त्रास देताय. आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे, जे आपल्यासाठी लढतात त्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे. आणि तुम्ही आजपर्यंत ती साथ आम्हाला दिलेली आहे आणि ती साथ आपण सगळ्यांनी घ्यायची. आज ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, ज्या एकनाथ शिंदेनं हा महाराष्ट्र घडवायचं काम केलं, त्याला पूर्ण ताकद द्यायचं काम आज आपल्याला सगळ्यांना करायचं. आणि इथनं पुढं उठल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांना पेटून उठून काम करायचं. ज्यांनी आपल्याला दिलं त्याची ऋण फेडायची वेळ आज आपल्याकडे आलेली आहे. आणि म्हणून
मी सगळ्यांना माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आवाहन करतो, या राज्याची सत्ता आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी आपलं आयुष्य सुखी आणि समृद्ध केलं त्या लोकांसाठी आपल्याला समर्पित करायचंय आणि त्याच्यासाठीच आपल्याला लढायचंय। हा पण आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी करूया आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो।